आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सध्याच्या काळात बरेच युवक आपल्या परीने वेगवेगळे छंद जोपासत असतात, तर त्यांचे ते छंद इतरांना जरी वेगळे वाटत असले तरी त्या छंदवेड्यांना मात्र यातून एक प्रकारे समाधान मिळत असतं. बेडक्या इथल्या उच्च शिक्षित असाच एक छंदवेडा आपला घोडगाडीचा छंद जोपासणार युवक म्हणजेच अजित अप्पासाहेब धड्ड पाटील. अजितला घोडागाडी शर्यतीचा आगळा वेगळा नाद आहे. गेल्या 10-15 वर्षांपासून हा नाद तो जोपासतोय. त्याच्याकडं सायबा आणि हिऱ्या नावाची 2 घोडी आहेत. घोड्यांमुळेच अजितने आतापर्यंत निपाणी चिकोडी परिसरात होत असलेल्या बऱ्याच घोडागाडींच्या शर्यतीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलाय. या 2 घोड्यांनीच आपल्या मालकाचं नाव उज्ज्वल केलंय. तर विशेष म्हणजे आपल्या शर्यतीमध्ये नंबर आणि बरीच बक्षिसं मिळवून दिलेल्या आपल्या सायब्या आणि हिरा या 2 घोड्यांना जोपासण्यासाठी त्यांची व्यवस्थित निगा करण्यास विशेष अशी काळजी ते घेत आहेत. तर त्यांच्या खाण्यासाठी उत्तम वैरणीसह हरभरा, गहू, उत्तम दर्जाची पेंड, त्याचबरोबर त्यांना दूधही दिलं जातं. विशेष म्हणजे आपल्या या लाडक्या सायब्या आणि हिरा या 2 घोड्यांवर एक प्रकारे आपुलकीचं वेगळं प्रेम आहे. जिकडे तिकडे होणाऱ्या शर्यतीमध्ये आपल्याला बक्षीस स्वरूपात मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करत असलेल्या आपल्या लाडक्या या 2 घोड्यांसाठी वर्षातून एक वेळा सौंदती श्री रेणुका यात्रेचं आयोजन केलं जातं. गेल्या 5 ते 7 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम चालू आहे. चालू वर्षी यात्रेसाठी लहानशी पाळणा गाडी बनवून घेतली असून त्या गाडीवर वेगळ्या पद्धतीने सवारी बांधलेली आहे. या गाडीस आकर्षकपणे विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. गाडीत लहानसा साऊंड बॉक्स बसवण्यात आला आहे. घोडागाडीच्या दोन्ही चाकांना आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. अजित धड्ड पाटील मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आपल्या घरासमोर डोंगराला जाण्यास सायब्या आणि हिराच्या घोडागाडीची पूजा करून वाजत गाजत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचं दर्शन घेऊन सौंदती यात्रेच्या प्रवासात प्रारंभ केला. सुमारे 160 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या यात्रेसाठी बुधवारी निपाणी परिसरातील घोडागाडी धारक आपल्या मित्रांसोबत मार्गस्थ झाले. याविषयी बोलताना अजित धड्ड पाटील म्हणाले, घोडागाडी शर्यतीची मला आवड आहे. माझ्याकडे गेल्या 10-12 वर्षांपासून घोडागाडी आहे. माझ्या लाडक्या सायब्या आणि हिरा या 2 घोड्यांनी आजवर बऱ्याच वेळा घोडागाडी शर्यतीमध्ये पहिला, दुसरा किंवा तिसरा नंबर मिळवून दिलेला आहे. आज त्यांच्यामुळेच माझं नाव घोडागाडी शर्यतीमध्ये अजित पाटील बेडकिहाळ म्हणून परिसरात ओळखलं जात आहे. तेव्हा त्यांच्यासाठी मी ही यात्रा गेल्या 7 वर्षांपासून करतोय. माझ्या या सायब्यास लाखोंची मागणी आली होती. केवळ पैसे मिळतात म्हणून मी माझ्या सायब्या घोड्याला दुसऱ्यांना देणं मला पटत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. SB न्यूजसाठी बेडकिहाळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.